क्षण हाचे करावा विचार तरावया पर भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ अभिष्य खातो काळ सावधान। उपस्थित मायबाप हो, प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय। जेव्हा जेव्हा या व्यवस्थेला प्रश्न पडला कोण तुकोबराय, तुमच्या आमच्या करता सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला हे धन असेल हो, पण ज्या माणसाकरता शब्द हेच धन होतं, ज्या माणसाकरता शब्द हेच देव होते, ज्या माणसाकरता शब्द हेच शस्त्र होतं, शब्द हेच अस्त्र होतं। अमा खरी थन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच यत्न शस्त्र करू, शब्द च्यामूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका। तुका म्हणे शब्दे हाची देव शब्देची गौरव पूजा करू। ज्या संताने उभ्या आयुष्यामध्ये शब्दांच्या गौरवांची पूजा केली, शब्दाला देव मानलं, तो संत साहित्य क्षेत्रातला बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? ज्या गाथानं इथल्या व्यवस्थेचा माथा सुधरवला, तोच गता 350 वर्षापूर्वी इंद्रायणीच्या डोहात बुडवला। पण 350 वर्षापूर्वी सुद्धा तो गाथा इंद्रायणीच्या डोहावरती तरंगलाच, पण 350 वर्षानंतर सुद्धा आजही जो गाथा इथल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, माळकऱ्याच्या, वारकऱ्याच्या जिभेवरती रेंगाळत आहे, ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु तुकोबराय। ज्या ज्या वेळेस ही व्यवस्था प्रश्न विचारायला लागते, जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं। देह तवा असे पंचभूतात्मक, देह पंचभूतापासून तयार होतो आणि पंचत्वातच विलीन होतो। पण ज्या माणसाचा देह पंचभूतांनी तयार झाला, पण जो देह पंचत्वात विलीन न होता आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ संघावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उफा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो। या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव मायबाप संत आहे जो सदेह वैकुंठाला गेला, त्या संताचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? बापाचं लेकीवरती काय प्रेम असतं मायबाप। जेव्हा आपला बाप या जगातून सदेह वैकुंठाला निघून गेला, तेव्हा जेव्हा लेकीनं थावा केला बापाचा, तेव्हा अरे वैकुंठाहून पुन्हा येऊन या देहूच्या मातीत लेकीला स्वतःच्या मिठीत घेणारा आणि बाप नावाची संकल्पना या मातीत तुम्हा मला समजून सांगणारा एक बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? मायबाप ज्या वेळेस या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो, आजही विचार करा। ज्ञानोबा, तुकोबा, संत जनाई, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत चोखामेळा, संत कबीर, संत सेना महाराज आणि 21व्या शतकामध्ये ज्या संताने या जगाला वेड लावलं, तो तुमचा आमचा जगाचा मालक बाळूमामा। इथपर्यंत संतत्वाचा इतिहास येऊन पोहोचला, पण या संत साहित्याचं मंदिर मायबाप उभं राहण्याकरता नुसता मंदिराचा पाया रचून चालत नाही। पाया भक्कम नसेल तरी सुद्धा मंदिर कोसळतं। पाया जितका महत्त्वाचा आहे तितकं शिखर महत्त्वाचं आहे, शिखर जितकं महत्त्वाचं आहे तितकाच ध्वज महत्त्वाचा आहे। अरे पण ज्या वेळेस ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचिले आवार, एकनाथ जनार्दन खांब दिलासे भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश। अरे जो संत या संत साहित्य रूपी मंदिराचा कळस झाला आणि कळस होऊन या मंदिराची शोभा 350 वर्षापासून आज या असणाऱ्या 21व्या शतकापर्यंत ज्या संतत्वाच्या कर्तृत्वाने कार्यानं उभा केली, ते जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? मायबाप मृत्यूला कोण भीत नाही? मृत्यूला प्रत्येक माणूस भीतो, काळाला कोण भीत नाही? काळाला प्रत्येक माणूस भीतो। अरे पण रेड्यावरती बसून येणारा यमसुद्धा ज्यांचं नाव ऐकल्यानंतर थर 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 कापायला लागतो, तो बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, असं पाहिजे, नाम घेता कापे यम, ते जगद्गुरु तुकोबराय। आणि याच तुकोबरायांच्या अभंगातील असणारा 4 चरणांचा
आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग विठ्ठल. मी इकडून अभंग सांगतो ते तिकडून आमचा चिरंजीव हां 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 करतो. मी ते म्हणतोय बरोबर आहे. मायबाप सांगायचा उद्देश इतकाच आहे. तुकोबरायांचा अभंग आहे. अभंग मानवी आयुष्याचं मानवी देहाचं महत्त्व सांगणार आहे. अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. म्हणजे तुकोबरायांना तुकोबराय काय म्हणतात, क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा बाळांनो? तरावया पार भवसिंधू. भव म्हणजे काय? दुःख आहे. सिंधू म्हणजे काय? महासागर आहे. आणि दुःखाचा महासागर पार करण्याचा विचार क्षणाक्षणाला करा. पहिलं चरण सर्वांना समजलं? त्यानंतर तुकोबराय म्हणतात की का क्षणाक्षणाला विचार करा. नाशिवंत देह जाणार सकळ आवेश खातो काळ सावधान. आता मला काय टेन्शन आज कीर्तन करा, कारण माझ्या पाठीमागं साक्षात मुले ही देवाघरची फुले आणि साक्षात देवानं आज फुलंच पाठवलेत माझ्या मागं. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं काय कारण नाही. कारण विठोबराय असंही म्हणतात, संतांनी असे सांगितले, मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आगात निवारावया. त्याच्यामुळं काय मागं पुढं काय सांभाळायचं काम तुम्ही करायचं काय? विठाला विठाला. मायबाप दुःखाचा महासागर का पार करायचा आहे की हा देह नाशिवंत आहे, तो एक दिवस जाणार आहे. काळ या देहाला खाणार आहे. आयुष्य खाण्याकरता काळ टपलेला आहे. म्हणून हा देह नाशिवंत आहे, तो एक दिवस जाणार आहे, याची जाण तुम्हाला झाली पाहिजे. दुःखाचा महासागर पार करायचा आहे. क्षणाक्षणाला विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. देह नाशिवंत आहे, तो एक दिवस जाणार आहे, आयुष्य त्याला खाणार आहे. इथपर्यंत ठीक आहे. मग तुकोबराय दुःखाचा महासागर पार करणं, जीवनाचं सत्य समजून घेणं काय सोपी गोष्ट आहे का? खुसपे महाराज, आहे का सोपी गोष्ट? अजिबात नाही आहे. मग तुकोबराय याकरता काहीतरी मंत्र असेल, तंत्र असेल, काहीतरी मार्ग असेल, काहीतरी शॉर्टकट असेल. यशाला काय शॉर्टकट नसतो. तुकोबराय म्हणतात याला निश्चितपणे शॉर्टकट आहे, याला निश्चितपणे याच्यावरती उपाय आहे. आयुष्याचं सार्थक करायचं ना तर फक्त एक कर, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत धर, परमार्थाची गाडी पकड. आणि संतांची संगत धरल्यानंतर, परमार्थाची गाडी पकडल्यानंतर तुझ्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण जगद्गुरू तुकोबराय पासून ते बाळूमामापर्यंतचे अनेक संत बिंबीचे देठापासून ओरडले, परंतु ज्यांचा उद्धार व्हायचा त्यांचा झाला. पण अजूनही उद्धार न होणारी कितीतरी माणसं या पृथ्वी तलावरती आहेत. त्यांनी काय स्वतःचा उद्धार करून घेतला नाही. म्हणून तुकोबराय पुन्हा असे म्हणाले, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून या राहो. मी इतकं सांगतोय, आता तुमच्या डोळ्यावरची दुसरपट्टी काढा. तुमच्या डोळ्यावरची दुसरपट्टी काढून मी जे काय सांगितले ते आत्मसात करा. मानवी आयुष्याचं महत्त्व समजून घ्या. असा अभंगाचा साधा सोपा. अभंगाच्या चारही चरणांचा भावार्थ आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार. आज ज्या निमित्तानं ही आजची कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, वाटलं नव्हतं ज्या दारामध्ये आपल्याला प्रेम आणि आल्यानंतर महाराज म्हणून कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती देणारा एक देव माणूस आज या ठिकाणी नाही आहे. आणि अख्ख्या पंचक्रोशीला माहीत आहे दत्ताभाऊ मधने आणि हरी महाराज म्हणजे काळजाचा विषय. मी नेहमीच आज जरी माझं आजोळ अंदोरे असलं, मामाचं गाव अंदोरे असलं, तरी माझ्याकरता माझे दोन आजोळ आहेत. एक खंडाळा तालुक्यातला अंदोरे गाव आहे आणि खुसपे महाराज दुसरा आजोळ आहे. या तडोळे गावातला सरहा मधने परिवार. या मधने परिवाराचा देव 1 वर्षापूर्वी अनंतात विलीन झाला. आणि याच कैलासवासी लक्ष्मण जगू मधने यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तनरूपी सेवा. त्यांच्या पश्चात साक्षात नावाप्रमाणेच अनुसया मातेसारखं पतिव्रता असणाऱ्या आमच्या अनुसया आजी अनुसया लक्ष्मण मधने, त्याचप्रमाणे आबांचे थोरले चिरंजीव
विलास लक्ष्मण मदने, त्यांची धर्मपत्नी रुपालीताई, द्वितीय चिरंजीव माननीय दत्ताभाऊ मदने मामाश्री लक्ष्मण मदने, त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या मुली छायाताई शिवाजी कोळपे, सुनीता संतोष ठोंबरे, रत्नमाला अर्जुन ठोंबरे, सुलोचना महादेव कचरे, त्यांचे नातवंडे सिद्धेश, अनुज, दिव्या, प्रांजल, प्रदीप विके. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने आदरणीय आबांचा जर विचार केला तर आबांचं मूळ गाव आपल्या पाडळी गावातील महादेवनगर, बरोबर. त्या ठिकाणून आबा या ठिकाणी अगदी मेंढी जैसा प्राणी ठेवेल आचरणी, माणूस जैसा गुन्हे कान ठेवी, मेंढी माऊलीची सेवा करता करता महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपड्यात फिरत फिरत अगदी ह्या आबांची सासरवाडी, आणि सासरवाडीला आल्यानंतर जावयाचा मान आणि सन्मान काय असतो हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण सासरवाडीचा जावाई हा घर जावाई नाही झाला तर हा आबा स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या कष्टावरती स्वतःचा या सासरवाडीत येऊन संसार उभा केला. याचे साक्षीदार आजही या ठिकाणी कचरे परिवार आहेत. हे मी निश्चितपणे सांगण्याची आवश्यकता नाही, पण कचरे परिवार याचा जिवंत आणि ज्वलंत साक्षीदार आहेत. आबा यांनी या ठिकाणी भला मोठा संसार उभा केला. त्यांचे कचरे परिवारातील जयवंत गणपत कचरे मामा, शंकर गणपत कचरे मामा, धुळा गणपत कचरे मामा हे 3 मेहुणे. या मेहुण्यांनी अक्षरशः त्यांना खूप मोठी चांगली मुलाची साथ दिली, आणि या ठिकाणी आबांनी सर्व पाहुण्यांचं, इथल्या आत्पेष्टांचं, इथल्या पंचकृषीचं मन जिंकलं. पण आज आबा आपल्यामध्ये हयात नाहीत. आबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची कीर्तनरूपी सेवा. वेळ कमी आहे आणि रेस का घोडा म्हटल्याप्रमाणे अभंगाच्या प्रत्येक चरणाला स्पर्श करून जायचे. आणि कीर्तनकाराची सगळ्यात मोठी तारेवरची कसरत तीच असते की कमी वेळेत कीर्तनकार किती विचार बसवतोय आणि अभंगाच्या किती चरणांना स्पर्श करतोय. मायबाप, प्रथमतः कीर्तनरूपी सेवेच्या अभंगाच्या प्रत्येक चरणाला स्पर्श करण्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणासी, समाज सेवा ब्रीदामोचे स्वार्थ सुखाची आस नसे, समाजकारणी देह असावा हाच ऐकला त्यास असे. आपला जन्म ज्या मातीत झाला त्या मातीकरता, त्या समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं भाडळे बुद्रुक या गावामध्ये ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था उभा केली. आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनाथांची पोरं असतील, गोरगरिबांची झोपडपट्टीतील पोरं असतील, उच्च नीच काही नेणे भगवंत ते भावभक्ती देखून या, असा उच्च नीच न पणा बघता ज्या माणसानं हाडा चिकाडा रक्ताचं पाणी करून भला मोठा ही वारकरी शिक्षण संस्था उभा केली, त्या हरिभक्तपरायण कीर्तनकार स्वप्नील महाराज शेंडे यांच्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांना धन्यता देतो. त्यांच्यासोबत असणाऱ्या बाल माझ्या उद्याच्या कीर्तनकारांना, गायनाचार्यांना, मृदंगाचार्यांना धन्यता देतो. त्याचबरोबर सपोर्ट सिस्टीम याचा अर्थ असा होतो की आधारस्तंभही त्याला म्हटलं जातं. सिस्टीम म्हणजे व्यवस्था आहे, सपोर्ट म्हणजे आधार आहे. पण ज्या माणसानं आज महाराष्ट्रात हरिभक्तपरायण हरी महाराज पोहोचला, ही अशी आमची सपोर्ट सिस्टीम, आमचा आवाज जी महाराष्ट्राची गान कोकिळा बनली, ती महाराष्ट्राची गान कोकिळा हरिभक्तपरायण विकासजी महाराज कोळेकर नांदल यांनी या ठिकाणी साऊंड सिस्टीमची व्यवस्थासुद्धा दिलेली आहे. त्यांनी मामांना सांगितलं, मामा तुम्ही म्हणजे काळजाचा विषय, हरिमहाराजांच्या काळजाचा विषय, तो मामा तुम्ही आमच्या काळजाचा विषय. सिस्टीमचं तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या अथवा नका देऊ, पण माझी सिस्टीम या ठिकाणी मामा मी लावणार, असा हा टाच धरला आणि प्रेमा खात्यात त्याने सिस्टीम आणली. अशी माणसं प्रेम करणारी असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत आज या ठिकाणी 2 माऊलीत महाराज खुसपे महाराज माऊली मिळायला लय भागी लागतं. एक माऊली मृदंगाची थाप टाकते आणि मृदंग काय वाजवते, वय किती माऊलीच. साधा विचार करा, माऊलीच्या वयाची कितीतरी पोरं रस्त्यावरती काय करतात, आईवडिलांना कशी बोलतात हे आम्ही पाहतोय. पण एक माऊली आज मृदंगावरती थाप टाकून उभ्या जगाच्या मालकाची सेवा करतोय, ते माऊली महाराज, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माऊली महाराज कोरडे. त्याचबरोबर एक तरुणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात
असे तरुण भाग्यवंत आदिनाथ महाराज धायगुडे पाटील कीर्तनकार उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यता. सौरभ महाराज येळे आपणासही धन्यता. त्याचबरोबर कीर्तनकारांची जास्त उपस्थिती असली की कीर्तनकारावर दबाव येतो बोलायला असं म्हटलं जातं, पण आम्ही सगळे दबाव झुगारतो, कारण आमच्या पाठीमागे एवढे बालकलाकार असल्यानंतर काय घाबरायची गरज नाही. ज्येष्ठ कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार योग्यजी महाराज साखरे काळज या ठिकाणी उपस्थित आहे, आपलाचही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या महाराष्ट्राची गानकोकिळा फलटण तालुक्याचं वारकरी भूषण, आता फलटण जास्त चर्चेत आहे, फलटण तालुक्याचं वारकरी भूषण आमचे हरिभक्त परायण माऊली महाराजजी गोळे, आपणाच धन्यता. त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर अशी व्यवस्था, सुंदर असे विनेकरी बाबा, आणि ज्यांनी आम्हाला आल्यानंतर चोपून घेतला. चोपदाराचा अर्थच आहे चोप आणि दार. महाराजाला प्रत्येक दार दाखवायचं, देवळाचा असो घराचा असो, ते चोपदार आणण्याचे चोपदार बाबा देवकर महाराज, आपणास धन्यता. सर्वांना धन्यता देऊन या महाराष्ट्रातील एक दोन नामवंत ब्रँड चॅनेल, एक महाराष्ट्रातील आळंदीहून या ठिकाणी आलेले स्वतः महाराज आहेत, स्वतः मृदंगाचार्य आहेत, आणि मृदंगाचार्य असताना महाराज असताना सुद्धा CCTV कॅमेऱ्यात महाराज काय बोलतोय हे कैद करण्याकरता या ठिकाणी आलेले वैष्णव कीर्तनकार, तसेच त्यांच्यासोबत असणारे संत बाळूमा चरित्रकार, आमचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे याची काळजी घेणारे गौरवजी महाराज कुलाळ. आता महाराजच नाव येत नाही, पण ते महाराज होतील, प्रोसेसमध्ये आहेत, त्यांनाही धन्यता देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पर भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मायबाप क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? तरावया पार भव सिंधू. भ म्हणजे दुःख आहे, सिंधू म्हणजे महासागर आहे. दुःख सांगून येत नाही, दुःख वेळ पाहून येत नाही, दुःख काळ पाहून येत नाही, दुःख श्रीमंत पाहून येत नाही, दुःख गरीब पाहून येत नाही, दुःख लांबचा जवळचा पाहून येत नाही, दुःख राजा आणि रंक पाहून येत नाही, दुःख पंतप्रधान आणि सरपंचालाही पाहून येत नाही. दुःख प्रत्येकाच्या घरात जात, कारण ते दुःख आहे. आणि संसार हाच खऱ्या अर्थाने दुःखमुळे. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, आता मला मगाशी म्हणाले लहान मुलं असल्यामुळे काय काळजी करायची गरज नाही. संसार हाच दुःखमुळं आहे, चोहीकडे इंगळ आहेत, विश्रांती अजिबात संसारात नसते. माणूस काय म्हणतो, आता जाऊ द्या, लय कष्ट केलं, लय काबाड कष्ट केलं, हाडाची काळा केली, रक्ताचं पाणी केलं, पोरगा कलेक्टर बनवलाय, आता निश्चिंतपणे राहायचं, खुर्चीत बसायचं, गावं फिरायची. आणि जेव्हा खुर्चीत बसायची वेळ येते, गावं फिरायची वेळ येते, तेव्हा सुखाचे दिवस चकण्याकरता माणूस मात्र वरत नाही. पहा कुणाच्याही आयुष्याचं, माणूस संघर्षाचा काळ जगतो, दुःखाचा काळ जगतो, पण जेव्हा सुखाची फळं चकण्याची वेळ येते ना मायबाप, तेव्हा माणूस जिवंत राहतही माणसाला जगाचा मालक घेऊन जातो. हा नियतीचा नियम आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हरपली चिंता. घडी घडी हे घड्याळ आहे, आणि या घड्याळामध्ये मायबाप हो 24 तास असतात, बरोबर आहे. 24 तासांचा एक दिवस असतो, असू द्या, आता ह्या घड्यामध्ये 12 तास असतात, पण इंग्रजी घड्याळ जास्त, त्याच्यामध्ये 24 तास असतात. दिवस हा 24 तासांचा असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. इथं बसलेल्या प्रत्येकाची काळ घडी घडी वाट पाहतोय, सेकंदाला वाट पाहतोय, मिनिटाला वाट पाहतोय, तासाला वाट पाहतोय, दिवसाला वाट पाहतोय, महिन्याला वाट पाहतोय, वर्षाला वाट पाहतोय मायबाप, दशकानुदशक सुद्धा वाट पाहतोय. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजण्याकरता ज्याप्रमाणे एखाद्या दुकानात गेल्यानंतर दुकानातली वस्तू मोजण्याकरता दुकानदार बसलेला असतो, तसं माणसाचं आयुष्य मोजण्याकरता काळ हा माप घेऊन बसलेला आहे बाप.
आणि जेव्हा काळ आणि वेळ येते तेव्हा त्याच्यातून कोणाची सुटका होत नाही. काळापुढे मृत्यूपुढे कोणाचाही वशिला चालत नाही. कारण याविषयी भाष्य करताना ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीच्या अध्याय 2 मध्ये ओवी क्रमांक 257 आणि 258 मध्ये सांगायला लागतात की जे जे जन्म येई ते ते लया जाई, नासले ते गेही पुन्हा जन्म, ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास्त येई स्वभावेची. जो जन्माला येणार तो लयाला जाणार, जो लयाला जाणार तो पुन्हा जन्माला येणार. जे जे जन्म येई ते ते लया जाई, नासले ते गेही पुन्हा जन्म. एखादं फळ नासलं तर त्या फळातल्या बिया बाहेर पडतात, त्या पुन्हा जन्म घेतात, पुन्हा फळ तयार होतं. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून प्रत्येक माणसाला 84 लाख योनीतून जावंच लागतं. पुण्याचा लेखाजोखा असेल तर मनुष्याचा जन्म आहे, पापाचा लेखाजोखा असेल तर किड्या मुंग्यांचा जन्म आहे. आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हा आम्हाला जावं लागतं. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास्त येई स्वभावेची. अरे हे घटिका यंत्र जे आहे ते अखंडपणे फिरत राहतं. ज्याप्रमाणे सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो, संध्याकाळी पश्चिमेला मावळतो. ढगाच्या आड गेला सूर्य पुन्हा सकाळी उगवणार आहे, पण ढगाच्या आड गेला माणूस मायबाप हो पुन्हा कधीच उगवणार नाही. माणूस जिवंत असताना माणसावरती प्रेम करा, हाच जीवनाचा आणि या कीर्तनाचा सार आहे. मायबाप विठ्ठल तुम्हा मला सांगतात की क्षणाक्षणाला विचार करा. क्षण कितीचा असतो क्षण. एखादी गाडी जेव्हा आम्ही घेऊन चालत असतो, आम्ही गाडी नीट चालवतोय, पण भरधाव वेगाने एखादा ट्रक आमच्या अंगावरती येतो आणि ट्रकला आम्ही कॉर्नर मारून जातो. क्षणार्धात जे होत्याचं नव्हतं होणार होतं ते वास्तव तो क्षण असतो. क्षणाला कशामध्ये मोजता येत नाही. वेळेची एक वेळ तुम्ही आम्ही वाट पाहू शकतो, पण क्षणाला वाट नाही. क्षणार्धात काही होतं, काही. जपानच्या शहरावरती नागासाकी आणि हिरोशिमा शहरावरती अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले होते. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. आजही तिथं साधं झाड सुद्धा उगवत नाही. झाड आजही तिथं आंधळी पांगळी जन्माला येतात. क्षणार्धात सर्व काही उद्ध्वस्त झालं. क्षणात काही होतं मायबाप. क्षणात दुःखही येतं, क्षणात सुखही येतं, क्षणात काही होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल क्षणाला विचार करा. दुःखाचा महासागर पार करायचा आहे. दुःख कोणाच्या आयुष्यात नव्हतं, दुःख देवाच्या बापाच्याही आयुष्यात होतं. दुःख तुमच्या आमच्या सुद्धा आयुष्यात आहे. दुःखातून भाऊ कोणाची सुटका नाही. दुःख राजा पाहून येत नाही, दुःख रंग पाहून येत नाही, दुःख श्रीमंत पाहून येत नाही, दुःख गरीब पाहून येत नाही, दुःख उच्च पाहून येत नाही, दुःख नीच पाहून येत नाही. दुःख माणसाला त्याच्या कर्माला येतं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही आम्ही जे करतो त्याला कार्य असं म्हणतात, आणि त्यालाच शुद्ध मराठी भाषेत कर्म असं म्हणतात. त्याची भोगा आले. मायबाप जे कर्म करणार आहे तेच तुम्हाला भोगायला लागणार आहे. तुमचं कर्म
जर सत्कर्म असेल तर तुमच्या झोळीत पुण्य आहे, तुमचं कर्म जर दुष्कर्म असेल तर तुमच्या झोळीत पाप आहे. आणि पापाचा घडा भरला की भल्या भल्यांना जावं लागतं भल्या भल्यांना. पण पापाचा खडा भरल्यानंतर सुद्धा जो नाम जप करतो मायबाप, नामाची माळ जपतो ना, त्याच्यासुद्धा आयुष्याचा उद्धारच होतो. वाल्या नावाचा राक्षस सर्वांनाच माहीत आहे. मी आत्ताचा बोलत नाही. वाल्या आजही वाल्या आहेत, आजही ते वाल्या अन्याय करतात. आजही रावण आहेत, आजही ते रावण अन्याय करतात. पण ते रावण ते वाल्या खाकी आणि खादी वर्दीत आहे. मला तिकडं जायचं नाही. मला सांगायचं इतकंच, पूर्वीचा वाल्या हा खाकी आणि खादी वर्दीत नव्हता. पूर्वीचा वाल्या जंगलाची पानं पाचोळा येई स्वतःच्या अंगाला गुंडाळलेली होती अशा वर्दीत होता. अरे या वाल्याने सुद्धा क्षणाला कधीच विचार केला नाही. पापच करत गेला, 7 रांजण भरले, खरे टाकत गेला, माणसं मारत गेला. पण जेव्हा नारायण त्याला भेटले, त्याच्या आयुष्याचा नारायणाने त्याला राम जप दिला, राम म्हणण्याचा मंत्र दिला. राम नामाचा मंत्र जपल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी ऋषी कसा झाला. त्याला रामही म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायला लागला. मरा मरा म्हणता म्हणता राम म्हटला. पण क्षणाला विचार त्यानं केला की या जगात आपलं कुणीही नाही, बायकोही नाही, पोरगाही नाही. कारण नारायणाने त्याला जो मंत्र दिला होता. मी जास्त काय विस्तृतपणे कथा सांगणार नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सांगायचं मला मतिदार इतकाच आहे की राम नावाचा मंत्र जो दिला होता, त्या राम नावाच्या मंत्रामध्ये इतकी ताकद होती की त्या वाल्या राक्षसाचा वाल्मिकी ऋषी झाला. त्यानं रामायण दिलं. मायबाप कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामादी. बरं त्या वाल्याला काय पाप करायची गरज होती का? तो पाप का करत होता? महाराजांनी सांगितलं बायकांनी पोरांसाठी. तोही एक बापच होता. इथं बसलेले अनेक बाप आहेत. हे बाप पाप करतात का पुण्य करतात? या बापांना विचारा. काय करता बापांनो तुम्ही? लेकरांकरता पाप करता का पुण्य करता? लेकरांचे संगोपन करण्याकरता कचरे पाहुणं ही बाप लोक सगळे काय करतात? लेकरांचं संगोपन करण्याकरता पुण्यच करायचं म्हणतात. पण कचरे पाहुणं पुण्य करता करता कधी कधी या बापांच्या हातून लेकरांकरता पापही घडतं. तुम्ही म्हणाल कसं घडतं? ऐका. काही महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये एका अग्रवाल नावाच्या बापाच्या पोराने गाडीखाली काही माणसं चिरडली. पण माणसं चिरडली असताना सुद्धा तो बाप त्या पोराला वाचवण्यामध्ये व्यस्त होता. बाप काय करत होता? पाप करत होता. महाभारताकडे जाऊ. धृतराष्ट्राला माहीत होतं अरे आपली 100 पोरं चुकीचं वागतायत. तो जरी जन्मानं आणि डोळ्यानं आंधळा असला तरी विचारांनी आंधळा अजिबात नव्हता. कारण तो भारत देशाचा राजा होता, हस्तिनापूरच्या गादीचा राजा होता. भलेही कार्यकारी नसला तरी नामदारी होता. पण तरी सुद्धा त्यानं काय केलं? पोरांकडं दुर्लक्ष केलं. काय केलं? दुर्लक्ष केलं. म्हणून उदयाला आला दुर्योधन, उदयाला आला दुशासन आणि फेडू लागला वस्त्र माझ्या आईची बहिणीची. कालही द्रौपदीची वस्त्र फेडली जात होती, आजही द्रौपदीची वस्त्र फेडली जातात. कालही जिजाऊला अहिल्या मातेला संघर्ष करण्याकरता या समाज व्यवस्थेला तोंड द्यावंच लागत होतं. कालही सावित्रीबाईला शेणाचे गोळे खावेच लागत होते, आजही खावेच लागतात. विठ्ठल विठ्ठल. मायबाप सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की क्षणाक्षणाला काही घडतं. एका क्षणाचा विचार केला नाही धृतराष्ट्राने दुर्योधनाला थांबवावं, दुःशासनाला थांबवावं. महाभारत घडलं मायबाप. घरातल्या द्रौपदीला सासऱ्यानं सांभाळा. भाकरी म्हातारपणी नाही दिली तरी चालेल, पण क्षणात काही होऊ शकतं. आणि क्षण हा तुम्हाला काहीतरी गोष्टी करण्याकरता भाग पडतो. काम, क्रोध, लोभ, माया, मत्सर हे तुमच्या आमच्यावरती मायबाप हो अतिरेक करत असतात.
क्षणाक्षणाला दुःख अनेकांच्या आयुष्यात आलं. राजा दशरथाच्या आयुष्यात सुद्धा दुःख आलं. पहाटे रामाचा राज्याभिषेक होणार आहे हे राजा दशरथाला माहीत होतं, संपूर्ण प्रजेला माहीत होतं. प्रजा आनंदाने उड्या मारीत होती. पण कैकेयीनं वचन मागितलं. रघुकुल रीत सदा चली आई, जान जाई पर वचन न जाई. रघुकुलाची रीत होती, जान गेले तरी 72 पण वचन नाही गेलं पाहिजे. पण राजा दशरथाला भरताला गादीचं वचन मागितलं. राजा दशरथ ते द्यायला तयार होता, पण दुसरं वचन द्यायला तयार नव्हता. ते वचन कोणतं होतं? भरताला गादी आणि रामाला 14 वर्ष वनवास. गोळे महाराज नाही दिलं. तुटलं वचन तरी चालेल म्हटलं, पण पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. रामाला समजलं, अरे आपल्या बापाने वचन दिले. आपल्या कैकेयी मातेला, तू ज्या ज्या वेळेस मला जे जे मागशील 3 वचनं त्याची पूर्ती केल्याशिवाय हा अयोध्येचा राजा रघुनंदन दशरथ थांबणार नाही. कैकेयी तू माझा प्राण वाचवलाय. आनंदाच्या भरात कोणालाही वचन देऊ नका, रामायण तुम्हाला मला शिकवतं. दशरथ राजाच्या आनंदाच्या भरात त्याचा प्राण वाचवला म्हणून बायकोला वचन दिलं आणि आनंदाच्या भरातच तिनं ती वचन राज्याभिषेकाच्या वेळी मागितलं. रामाला समजलं, राम ज्या राजवस्त्रावरती होता त्या राजवस्त्रांचा बापाकरता त्यानं त्याग केला. बापाच्या वचनाच्या पूर्ती करता राम 14 वर्ष वनवासाला जायला निघाला. अरे बापा करता लेकरू काय करतं माय बाप? राजवस्त्रांचा त्याग केला, राज सिंहासनाचा त्याग केला. अरे राज सिंहासनाकरता, राजवस्त्रांकरता आजची पोरं बापाला सुद्धा मारायला मागं पुढं पाहणार नाहीत. पण त्यांनी महाभारताचा आदर्श घ्यावा. त्यांनी आदर्श घ्यायचा तर रामायणाचा आदर्श घ्यावा. अरे या रामायणामध्ये रामानं सर्व राज्य भरताच्या चरणाशी ठेवलं आणि भरतानं सुद्धा राजगादीवरती न बसता रामाचं चरण, रामाच्या पादुका त्या राजगादीवरती ठेवून राज्यकारभार केला. ह्या भारतभूमीचा मायबाप हा इतिहास आहे. हा इतिहास क्षणाक्षणाला तुम्ही आम्ही पाहणं गरजेचं आहे. क्षणाला दुःख होतं.